सकाळची सुरुवात छान गरम गरम पोह्याने करते. आज मी बऱ्याच दिवसांनी पोहे बनवणार होते. बरेच दिवस मी पोहे बनवले नव्हते. नवरोबांना पोहे प्रचंड आवडतात, त्यामुळे ते बोलले आज मला पोहे बनव, म्हणून पटपट कामाला लागले. त्यांना ऑफिसला लवकर जायचं होतं, त्यामुळे त्यांना नाश्ता लवकर द्यायचा होता. त्यामुळे न थांबता पहिलं कामाला लागले. कांदा वगैरे चिरून घेतला आणि कढीपत्ता आणि मिरची माझ्याकडली संपली आहे, त्यामुळे ती कढीपत्ता आणि मिरची इग्नोर करा. आणि पोह्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की मी हळद जास्त टाकली, पण ते व्हिडिओमध्ये दिसते, रिअलमध्ये मी कमी टाकली होती. त्यानंतर नवरोबा साईडला उत्तर पूजा करत होते. काल गुरुवार होता, तर पूजा होती काल, मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार होता. तर ते बोलले मी उत्तर पूजा करतो, तर तू बाकीची कामं करून घे. आणि मला भाकरी पण बनवायच्या होत्या, कारण मी आज डब्याला भाकरी आणि मेथीची भाजी नेणार होते. आणि मध्ये मी नवरोबांना नाश्ता चहा देत होते, कारण त्यांना लवकर जायचं होतं. त्यामुळे सकाळची माझी अशीच गडबड होते, रोजच गडबड होते अशी. मी भाकरी वगैरे बनवून घेते आणि जेव्हा पण मी पालेभाज्या बनवते ना, त्यासोबत भाकरीच बनवते. आज मी मेथीची भाजी बनवली होती, त्यासोबत म्हटलं डब्याला भाकरीच नेते. आणि त्यासोबत नवरोबांना पण बनवून ठेवायच्या होत्या भाकरी. सगळं आवरून वगैरे घेतलं. नवरोबांना चहा नाश्ता देऊन बाय केला आणि त्यानंतर मी भाकरी बनवून घेतल्या आणि किचन कटा क्लीन करून मग मी नाश्ता करायला घेतला. तसं आम्ही रोज एकत्र दोघंजण नाश्ता करतो, पण त्यांना आज लवकर जायचं होतं, त्यामुळे मी लेट नाश्ता केला. बाय, भेटू.